तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा माझी आजची सकाळची सुरुवात अशी काही मस्त झाली होती. हे दोघं बघा मला किती छान हेल्प करत आहेत रांगोळी काढायला. मग काय नंतर अंघोळ झाल्यानंतर रौनक असा मस्त पूजा करायला बसला. दादा पूजा करायला म्हटलं, पिऊ कुठे मागं राहते. मग पिऊला घेऊनच त्याला पूजा करावी लागली. मग मी सुद्धा इकडे लगेचच साबुदाणा खिचडी करायला घेतली. ते सगळं झाल्यानंतर दुपारून आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो छानसं असं रेडी होऊन. मंदिरात जाताना ना मस्त असं पाऊस आला. थोडा थोडाच होता पण छान वातावरण झालेलं होतं. मंदिरामध्ये ना आज आषाढी एकादशी निमित्त प्रसाद वंदन म्हणून एक वेगळी पूजा असते, तीच करायला आणि देवाचं दर्शन घ्यायला म्हणून आम्ही गेलो होतो. मंदिरात गेल्यानंतर छानशी पूजा केली व प्रसाद वंदन केलं, आरती केली, देवाला उपहार दाखवला आणि घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर पिऊसाठी मस्त अशी साबुदाणा आणि केळीची अशी पेस्ट बनवली. तिला खरंच खूप आवडली. मग आम्हीसुद्धा फराळ केला आणि असा दिवस एन्जॉय केला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.